मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली बैठक। 7 विभागांच्या 100 दिवसांच्या आराखडा सादरीकरणाचा आढावा घेणार। दुपारी 2 वाजता एलएनजी प्रकल्पाबाबतही आढावा बैठक घेणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कालपासून दिल्ली दौऱ्यावर। नितीश कुमार आणि भाजप दरम्यान तणाव असल्याची चर्चा। बिहारहून निघण्याआधी नितीश कुमारांनी तब्बल 62 बड्या अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या। कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातल्या काळंबावाडी धरणाला गळती। खासदार शाहू छत्रपती महाराज काळंबावाडी धरणाच्या गळतीची पाहणी करणार। पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून माहिती घेणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारणार। काही शालेय विद्यार्थ्यांना घेऊन ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती। इतर मंत्री नवीन वर्षात पदभार स्वीकारण्याची शक्यता। कलाकारांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही। योग्य ती कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्राजक्ता माळीला आश्वासन। एसटीच्या भाईंदर पश्चिम इथल्या जागेचा पालिकेच्या माध्यमातून विकास करणार। 9700 चौरस मीटर जागेवर स्वयंचलित संगणकीय वाहन चाचणी केंद्र उभारणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करण्यासाठी यावं। परिसरातल्या सुशोभीकरणासाठी 100 कोटींची तरतूद, मात्र अद्याप सुशोभीकरणाचं काम सुरू नाही। सचिन खरात यांची मागणी। अमरावतीमध्ये लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यांमध्ये वर्ग। 6584 मुलींच्या खात्यात पैसे जमा। प्रत्येकी 5000 प्रमाणे 3 कोटी 17 लाख डीबीटी प्रणालीद्वारे जमा। पुण्यामध्ये एका निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक। रेल्वेत नोकरीला लावतो म्हणत जवळपास 17,27,000चा घातला गड्डा। बनावट कागदपत्र मोबाईलवर पाठवत फसवणूक। कल्याण पूर्वेमध्ये हजारो नागरिकांचा कॅन्डल मार्च। कल्याणमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळीला फाशी देण्याची मागणी। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पुण्यातल्या गुडलक चौकात काही शरीरसौष्ठवपटूंचं एकत्र येत जिम करण्याचं तरुणांना आवाहन। स्टेरॉइड्सच्या अनुषंगानं जनजागृती निर्माण करण्यासाठी राबवला उपक्रम। सांगलीमध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागा संकटात। हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष पिकाचं नुकसान। बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। साताऱ्यातल्या महाबळेश्वरच्या पर्वतरांगा धुक्यात हरवल्या। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाबळेश्वरवर धुक्याची चादर। वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगानं कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर। 3 दिवसात 170 टवाळखोर नशेखोर यांच्यावर कारवाई। उठाबशा काढायला लावून दाखवला पोलिसी खाक्या। जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून 5 जानेवारीपर्यंत बंद। जालन्यामध्ये शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत मोसंबी मार्केटला आणू नये। जयपूर आणि दिल्लीतल्या मोसंबी मार्केट्स बंद असल्या कारणामुळे जालना मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी आता महामंडळाकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात। चालक आणि वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची तयारी। 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये योजना राबवण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।